नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 91. नवीन नवरीचे पाटील फॅमिलीमध्ये आगमन झालं होतं. आरोही सून म्हणून आली होती तेव्हा राकेश आणि रीटाला अजिबात आनंद झाला नव्हता, कारण आरोही गरीब घरातली होती. पण माहिरामुळे त्यांच्या फॅमिलीचं स्टेटस उंचावलं होतं, कारण ती हर प्रकारे पाटील घराण्याची सून होण्यास लायक होती. वेलकम वहिनी, जान्हवीने तिला मिठी मारली. सिद्धार्थ कुठे आहे? लग्नामध्ये तो दिसला नाही, माहिराने विचारलं. विश्वजित भाईने कामासंदर्भात त्याला बाहेर पाठवलं आहे. सिक्रेट मिशन आहे, कोणाला काही सांगू नको, अभिजित म्हणाला. असं काय काम होतं जे सिद्धार्थला अचानक जावं लागलं असेल? तू विचारायला हवं होतं, माहिरा म्हणाली. रिलॅक्स वहिनी, विश्वजित भाईंसाठी आम्ही वाटेल ते करायला तयार असतो. त्यांनी अभिजित भाईंवर ही कामगिरी सोपवली असती तर ते स्वतःचं लग्न सोडून गेले असते. हो ना भाई? जान्हवी मुद्दाम चिडवत होती. काय म्हणजे तू लग्न सोडून गेला असता? मला सोडून गेला असता? माहिरा चिडली होती. मी तुझ्या पाया पडतो, कशाला आमच्यात भांडण लावत आहे? अभिजित हात जोडत म्हणाला. आणि जान्हवी हसायला लागली. मी मस्करी करत होते, तुम्ही दोघे असेच खुश राहा, जान्हवी म्हणाली. माहिरा दमली असेल, तिला आतमध्ये घेऊन जा आणि आजची रात्र तू तिच्या सोबत झोप. उद्या सत्यनारायणाची पूजा आहे, माहीत आहे ना तुला? रीटाने सांगितलं. ही गोष्ट मी कशी काय विसरेल? आणि तुम्ही सांगितलं नसतं तरीही आज मी वहिनीसोबत झोपणार होते, कारण माझा भाईंवर अजिबात विश्वास नाही. जान्हवीने माहिराला डोळा मारला आणि ती लाजली. तुझ्याकडे मी नंतर पाहतो, अभिजित गुस्सात म्हणाला आणि दोघीही आतमध्ये निघून गेल्या. अचानक भाईंना काय झालं असेल आणि ते आर्यनच्या पर्सनल लाईफमध्ये इंटरेस्टेड का आहे? नक्कीच काहीतरी गडबड आहे, अभिजित विचार करत होता. त्याला संशय आला होता. आरोही असं काही करेल यावर जयाचा विश्वास बसत नव्हता. जया त्याच विचारात हरवली होती. हे काय, तू अजून झोपली नाही? समशेरा उशिरा घरी आला होता. लग्न कसं झालं? जयाने विचारलं. बॉसच्या भावाचं लग्न होतं, त्यांच्या पोझिशनला शोभेल असंच होणार, समशेराने सांगितलं. तू जेवण केलं? त्याने विचारलं. हा म्हणजे? नाही, मला भूक नाही, बोलताना जया अडखळत होती. मी झोपते, आपण उद्या बोलूयात. जया बेडवर पहुडली. तिचा मूड ऑफ होता. समशेराने तिला जवळ घेतले. आरोहीने असं का केलं असेल? कोणी इतकं वाईट कसं काय असू शकतं? मी उगाच विश्वजित सरांना दोष देत राहिले, पण चूक आरोहीची होती. जयाच्या डोळ्यात पाणी होतं. जास्त विचार करू नको, त्याने काहीच साध्य होणार नाही, समशेरा तिला प्रेमाने थोपटत होता. जान्हवी आणि माहिरा रूममध्ये गप्पा करत बसले होते. सिद्धार्थ नसल्यामुळे जान्हवीचा चेहरा उतरला होता, तरीही तिने तसं बोलून दाखवलं नाही. सिद्धार्थने तुला काही सांगितलं नाही? तो आपल्या बेस्ट फ्रेंडचं लग्न सोडून गेला म्हणून विचारलं. माहिराने विषय काढला. मी बिझी असल्यामुळे त्याला बाय पण करता आलं नाही. काहीतरी सिरियस मॅटर असणार, त्याशिवाय भाई त्याला पाठवणार नाही, जान्हवी म्हणाली. तू कॉल करून विचार ना. माहिराच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं होतं. जान्हवीने कॉल केला. तिलाही सिद्धार्थची आठवण येत होती. हाय जानू, आत्ताच माझं अभिजित सोबत बोलणं झालं होतं.
2 दिवसात मी घरी येईल, सिद्धार्थने सांगितलं. तू कशासाठी गेला आहे? भाईने तुला अचानक पाठवलं म्हणून विचारलं, जान्हवीने विचारलं. काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल असतात. बिझनेस रिलेटेड आहे. घरी आल्यानंतर सांगेल. तू माहिराची काळजी घे. तिला अनकम्फर्टेबल वाटायला नको. सिद्धार्थने कॉल कट केला. काहीतरी सिक्रेट असेल, नाहीतर त्याने सांगितलं असतं. आता तू झोप. उद्या पूजा आहे. आपल्याला लवकर उठावं लागेल, जान्हवीने सांगितलं. पण माहिराला झोप येणार नव्हती. तिला त्रिशा आणि दक्ष यांच्या नात्यातील पर्दाफाश करायचा होता. पण तो कसा हेच तिला समजत नव्हतं. आरोहीने आपली बॅग भरायला घेतली. यापुढे ती कोणाचं ऐकणार नव्हती. आणखी काही दिवस ती या ठिकाणी राहिली तर विश्वजित तिचं जीणं मुश्किल करणार होता. तिच्यापेक्षा जास्त विश्वजितला कोणी ओळखत नव्हतं. तुम्ही बॅग का भरत आहात? आर्यनने विचारलं. मी काव्यसोबत दिल्लीला चालली आहे. तुमचं काम झाल्यानंतर तुम्ही या, आरोही म्हणाली. तुम्हाला अचानक काय झालं आहे रुही? मुंबईमध्ये असं काय आहे म्हणून तुम्ही थांबायला तयार नाही? तुम्ही लग्नासाठी पण आला नाही. तुम्ही काहीतरी लपवत आहात रुही. आर्यनला संशय यायला लागला होता. सॉरी, आय नो मी ओव्हर रिॲक्ट करत आहे, पण माझी इथे थांबण्याची इच्छा नाही. आरोही डोकं पकडून बसली होती. तुम्ही आराम करा. आम्हाला ऑफिसमध्ये काम आहे. आर्यनने तिच्या खांद्यावर थोपटलं आणि निघून गेला. आणि तितक्यात तिच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली. तिने थरथरत्या हाताने मेसेज ओपन केला. शेवटी ज्याची भीती होती तेच झालं होतं. सत्यनारायणची पूजा पार पडली. अभिजित आणि माहिराने मोठ्यांचा आशीर्वाद घेतला. हे आमच्याकडून छोटंसं गिफ्ट. अमृता आणि अमितने तिला डायमंड नेकपीस गिफ्ट केला होता. सो स्वीट ऑफ यू. थँक्यू सो मच, माहिरा म्हणाली. माहिरा बेटा, अमित अंकल आपले फॅमिली फ्रेंड आहेत. ते आपल्या फॅमिलीचा हिस्सा आहे, राकेशांनी सांगितलं. आय नो डॅडी, माहिरा म्हणाली. आत्तापर्यंत आपल्या रिलेशनमध्ये बरेच प्रॉब्लेम आले आहेत, तरी आपली फ्रेंडशिप मजबूत राहिली. पण आता आम्हाला निरोप दे. आधीच माझ्या हातून बऱ्याच चुका झाल्या आहेत. त्यासाठी मला माफ कर, अमित हात जोडत म्हणाले. तुम्ही कुठेही जाणार नाही अंकल. यावेळी तुम्हाला फॅमिलीची गरज आहे. आणि डॉक्टरने काय सांगितलं लक्षात आहे ना तुमच्या? मेडिकल एमर्जन्सी आली तर आंटी आणि त्रिशा कसे मॅनेज करणार? आम्ही तुमचं अजिबात ऐकणार नाही. वी आर अ फॅमिली, अभिजित म्हणाला. अभि बरोबर बोलत आहे. तू कुठेही जाणार नाही. आणि आपण काय ठरवलं होतं लक्षात आहे ना तुझ्या? मुलांची लग्न झाल्यानंतर आपण फार्म हाऊसवर राहायला जाणार आहोत. त्रिशा आणि विश्वाचं लग्न झालं असतं तर आपण निवांत झालो असतो. राकेशने विषय काढला. त्रिशा आत निघून गेली. विश्वजित कुठे आहे? आज सकाळपासून दिसला नाही. अमितने विषय बदलला. रात्री भाई घरी आले नव्हते. मला भूक लागली आहे. आपण जेवण करूयात, अभिजित म्हणाला. थँक्यू राकेश, अमितने आपल्या मित्राला मिठी मारली. कोणताही निर्णय घेण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेव. मी तुझा फ्रेंड नाही, भाऊ आहे, राकेश त्यांची पाठ थोपटत म्हणाले. राकेशने त्यांना माफ केले असले तरी रीटा त्यांच्यावर विश्वास ठेवणार नव्हती. तू पण मला माफ कर. आय नो मी तुझ्यापासून काही गोष्टी लपवायला नको होत्या, अमृता म्हणाली. तुझ्यामुळे मी आरोहीला घरातून हाकलून दिलं. आज विश्वजितची जी अवस्था आहे त्याला कुठेतरी मी पण जबाबदार आहे. म्हणून सांगते, यापुढे कोणतेही पाऊल उचलताना 10 वेळा विचार कर.
नाहीतर जी गोष्ट कोणाला माहिती नाही ती सांगायला मला वेळ लागणार नाही, रीटा म्हणाली. आणि अमृता घाबरली. तुला नक्की काय म्हणायचं आहे? अमृताने विचारलं. इतक्या लवकर विसरली अमृता? लहानपणापासून त्रिशा ही जान्हवीवर जेलस फील करत होती. ती जान्हवीचा इतका द्वेष करायची की तिला कमीपणा दाखवण्याची एकही संधी सोडत नव्हती. पण जानू नेहमी तिच्या वरचढ असायची. हेच कारण होतं म्हणून तिने जान्हवीला धक्का दिला होता, रीटाने सांगितलं. खोटं आहे हे. जान्हवी पाय घसरून पडली होती. अमृता चांगलीच घाबरली होती. त्या दिवशी मी अचानक घरी आली होती. जान्हवी खाली पडली तेव्हा त्रिशा तुझ्याजवळ आली आणि तिने तुला सत्य सांगितलं. आय नो त्रिशा लहान होती, पण तिने जे केलं होतं त्याची तिला जाणीव होती. बरेच महिने जान्हवी कोमामध्ये होती म्हणून तिच्या लक्षात राहिलं नाही. पण तो दिवस मी आजही विसरलेली नाही. विश्वजितला चुकून जरी या गोष्टीची भनक लागली तर तो त्रिशाचा जीव घ्यायला कमी नाही करणार. म्हणून मिस्टर दक्षसोबत तू जे चालवलं आहे ते थांबव, नाहीतर मिस्टर दक्ष यांचा बायोडाटा मला काढावा लागेल. रीटा सरळ धमकी देऊन मोकळी झाली होती, ज्यामुळे अमृताच्या तोंडचं पाणी पळालं होतं. आरोही कारमधून उतरली. तिने डोळे रडून लाल झाले होते. एक जया होती जिच्यासोबत ती आपले प्रॉब्लेम शेअर करू शकत होती, पण तिने आरोहीसोबत असलेले संबंध तोडले होते. आरोहीने एक मोठा श्वास घेतला आणि एका हॉटेल रूममध्ये दाखल झाली. ही तीच रूम होती जिथे आरोही आणि विश्वजितची पहिली भेट झाली होती. तिने आजूबाजूला पाहिलं तर कोणी नव्हतं. आपल्या मागे कोणीतरी उभं आहे याची तिला चाहूल लागली आणि दरवाजा लॉक झाला आणि भीतीची एक थंड लहर तिच्या सर्वांगातून गेली. विश्वजितला समोर पाहून आरोही घाबरली होती. त्यानेच तिला मेसेज करून भेटायला बोलावलं होतं. यावेळी तिचं हृदय बंद पडायची वेळ आली होती. विश्वजित आपल्यासोबत काय करणार हा विचार करूनच तिला धडकी भरली होती. विश्वा मी आरोही काही म्हणणार त्याने तिला हाताने शांत राहण्याचा इशारा केला. सो मिसेस आरोही, त्या दिवशी तुमचा इंट्रो मी व्यवस्थित ऐकला नाही. आता सांगा तुमचं नाव काय म्हणालात? विश्वजित नॉर्मल वाटत होता. त्याच्या अशा कृतीने तिला धडकी भरली होती. तिने खाली मान घातली आणि तो तिच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला, इतका की त्याचे श्वास तिच्या चेहऱ्यावर आदळत होते. मी काहीतरी विचारलं. विश्वजितचा राकीट स्वर तिच्या कानामध्ये घुमला आणि आरोही भानावर आली. ते माझं नाव मिसेस आरोही आर्यन राजपूत, आरोही म्हणाली आणि विश्वजितने खाडकन तिच्या कानाखाली वाजवली, ज्यामुळे ती जमिनीवर कोसळली. त्याची अशी कृती तिला अपेक्षित नव्हती. सॉरी मिसेस आरोही, त्याचं काय आहे ना, मला व्यवस्थित ऐकायला येत नाही. पुन्हा एकदा सांगितलं तर बरं होईल. विश्वजित असा का वागत आहे हेच तिला समजत नव्हतं. ती कशीबशी जमिनीवरून उठून उभी राहिली आणि आपल्या डोळ्यातील पाणी पुसलं. सो नाव काय सांगितलं? विश्वजितने पुन्हा एकदा विचारलं. मिसेस आरोही आर्यन राजपूत. तिचा शब्द पूर्ण झाला नव्हता त्याआधी त्याने पुन्हा तिच्या कानाखाली वाजवून दिली. यावेळी तिच्या तोंडातून रक्त येत होतं. वन मोर टाईम, विश्वजित हसत म्हणाला. तिला यातना देताना त्याला असुरी आनंद भेटत होता. प्लीज विश्वा, तुम्ही असे का वागत आहात? एकदा माझं ऐकून तर घ्या. आरोहीने हात जोडले.
तिला विश्वजितची भीती वाटत होती. तुला त्रास होत आहे आरोही? तू जे माझ्यासोबत केलं आहे ना, त्यापुढे हे काहीच नाही. माझ्याजवळ वेळ नाही. तुला पण घरी जायचं असेल ना, मग नाव सांग. त्याशिवाय तुझी सुटका नाही. विश्वजित काहीही करू शकतो हे तिला माहीत होतं. तिला ध्रुवची काळजी सतावत होती, कारण ती कोणालाही न सांगता आली होती. सो मिस आरोही, आय एम वेटिंग. विश्वजितच्या चेहऱ्यावर डेव्हिलवाली स्माईल होती. आरोहीला लवकर बाहेर पडायचं होतं. मिसेस आरोही विश्वजित पाटील, आरोही धीर एकवटून म्हणाली. विश्वजितने तिला भिंतीला पुश केलं आणि तिचा गळा आवळला. हे बोलताना तुला थोडीसुद्धा लाज वाटली नाही? विश्वजितने आपली पकड मजबूत केली. प्लीज विश्वा, एकदा माझं ऐकून तर घ्या. त्यानंतर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. आरोहीला बोलताना त्रास होत होता. तुला अशी शिक्षा मिळणार ज्याचा तू स्वप्नातही विचार केला नसेल. तू माझे 3 वर्ष बर्बाद केले आहे. मी तुझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करेल आणि याचा परिणाम आर्यनला भोगावा लागेल. तुला आसरा देऊन त्याने खूप मोठी चूक केली आहे. विश्वजितच्या नखाचे ओरखडे तिच्या मानेवर रुतत होते. स्टॉप इट विश्वा, सोडा मला. आरोहीने त्याला स्वतःपासून दूर लोटलं आणि जोरजोरात श्वास घेऊ लागली. आर्यनला इन्व्हॉल्व करू नका. आज मी फक्त त्यांच्यामुळे जिवंत आहे. आपल्यामध्ये जे प्रॉब्लेम आहे आपण मिळून सॉल्व करू, पण आर्यनला या सर्वांपासून दूर ठेवा. आरोही गयावया करत होती. तू फक्त 3 वर्ष त्याच्यासोबत राहिली, तरी तुला माझ्यापेक्षा तो जास्त इम्पॉर्टंट वाटतो. तू त्याच्या प्रेमात तर पडली नाही ना? बाय द वे, तू आर्यनची बायको आहे ना? मग आत्तापर्यंत किती वेळा त्याच्यासोबत झोपली आहेस? विश्वजितने विचारलं आणि ती चिडली. विश्वा, आरोही ओरडली. नाही झोपलीस? मग तुला मुलगा कसा काय झाला? ध्रुव कोणाचा मुलगा आहे? विश्वजितने विचारलं. ध्रुव हा आर्यनचा मुलगा आहे. त्याच्यापासून दूर राहायचं, आरोही धीर करून म्हणाली. विश्वजितने तिचे दोन्ही गाल चिमटीत पकडले. अजूनही तुझी मस्ती गेलेली नाही. आता तुला समजेल की हा विश्वजित काय चीज आहे. विश्वजितने तिला दूर लोटलं. प्लीज विश्वा, एकदा माझं ऐकून घ्या. त्यानंतर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. आरोही त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती. गेट आउट. विश्वजितने तिच्याकडे पाठ फिरवली. यावेळी त्याच्यासोबत वाद घालण्यात उपयोग नव्हता, म्हणून ती निघून गेली. जेव्हा आर्यनला सत्य समजेल तेव्हा त्याला किती यातना होतील हा विचार तिला असह्य करत होता. क्रमश. पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.